पुढची बातमी बघूयात। मुंबई महानगरपालिका निवडणुकीमध्ये काँग्रेसनं स्वबळाचा नारा दिलेला आहे आणि यावरती आता माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील प्रतिक्रिया दिली। काँग्रेस हा स्वतंत्र असा पक्ष आहे, आमचा पक्ष निर्णय घेण्यात स्वतंत्र आहे असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय। त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून काँग्रेसचं एकला चलो रे अशीच भूमिका काँग्रेसने घेतलेली होती आणि मुंबईमध्ये हा स्वबळाचा नारा त्यांनी दिलेला आहे। काल स्वतः रमेश चनिथला, वर्षा गायकवाड यांनी माध्यमांच्या समोर येऊन अशा संदर्भातली भूमिका स्पष्ट केलेली होती। मनसे आणि एमआयएम सारख्या पक्षांसोबत जायचं नाही, युती आणि आघाडी होणार नाही अशी खरी तर त्यांची भूमिका होती। मुंबई काँग्रेसच्या वतीने आमचं असं म्हणणं आहे की येणाऱ्या काळामध्ये हे इलेक्शन जे आहे ते आपण स्वबळावर लढलं पाहिजे आणि आमचे जे समविचारी काही विचारचे पक्ष असतील, जसे काही आरबीआयचे गट जे आमच्याशी त्या ठिकाणी येऊन आमच्याशी जे आहे ते आघाडी करायला तयार आहेत किंवा इतर जे आमच्याशी आघाडी करायला तयार आहेत, त्यांच्याशी आम्ही येणाऱ्या काळामध्ये या विषयावरती बोलू आणि त्यांच्याशी आमची आघाडी कसे होईल या संदर्भामध्ये आमचं वाचन बोलणं। त्याचप्रमाणे आमची नेहमी नैसर्गिक आघाडी जी आहे ती राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार यांच्यासोबत राहिलेली आहे, त्यांच्याशी सुद्धा आम्ही या विषयावर चर्चा करू। पण मुंबई काँग्रेसचे पदाधिकाऱ्यांचं सगळ्यांचं आणि मुंबईच्या सगळ्या नेत्यांचं, ज्येष्ठ नेत्यांचं म्हणणं असं आहे की मुंबई काँग्रेसचं जे महानगरपालिकेचं इलेक्शन आहे ते आम्ही जे आहे ते स्वबळावर त्या ठिकाणी लढलं पाहिजे, कारण मागील काळामध्ये सुद्धा काँग्रेसने जे आहेत लढलं होतं। माझं काय म्हणजे त्यांनी त्यांचा पक्ष स्वतंत्र आहे, माझा पक्ष स्वतंत्र आहे, पण फुटीच्या उंबरठ्यावर आहे असं पण बोललं जातं। फुटीचा उंबरठा आणि आता शेवटी उंबरठा हा शब्द जो आहे ना तो विचित्र आहे। त्यांचा पक्ष त्यांचा निर्णय घ्यायला स्वतंत्र आहे, माझा पक्ष माझा निर्णय घ्यायला स्वतंत्र आहे। दरम्यान उद्धव ठाकरे यांनी बिहारमधल्या भाजप